श्री स्वामी समर्थ. बोला. अरे आमच्या स्थानावर तुम्ही निर्धास्तपणे बोलू शकता. आता तुम्ही बोलताय ते बरोबर की चुकीचं हा भाग वेगळा, पण बोलू मात्र शकता. बोला. स्वामी, या वर्षी महाशिवरात्रीच्या सोहळ्याची जबाबदारी आम्ही वल्लभाचार्य महाराजांकडे सोपावी असं ठरवलं आहे. तसंच अभिषेकही त्यांच्याच हातून व्हावा अशी आमची इच्छा आहे. अरे प्रत्येक वेळी डोळ्यांना जे दिसतं तेच खरं असं धरून चालायचं नसतं. महाराज, आता तर त्या कपिलेचा आपसुकच बंदोबस्त होऊन जाईल. आपण तो देणेकरी तिच्यावर सोडलाय ना, आता ती वाचूच शकत नाही. राजा, अरे महादेव तर अनुकूल आहेतच, तर त्यांनीच त्या कपिलाचा काटा काढायचं ठरवलंय. मग काय, एकदा का ह्या कपिलाचं प्रकरण संपलं की ह्या अक्कलकोटवर माझंच निर्विवाद वर्चस्व असणार आहे. या महाशिवरात्रीनंतर इथल्या लोकांचा एकच देव असेल, तो म्हणजे मी. शिवशंभो. तो असणार गाजा सांगतो जरा. अरे बुवा, डमरू वाजवणं बंद कर रे बाबा. आधी तुझे चालवलंयस ते बंद कर. लोकांना त्रास देऊ नकोस. तुला काय वाटलं आम्हाला काही कळत नाही? अरे आमच्यापासून काही लपलेलं नाहीये. तुला काय साक्षात्कार झालाय तुलाही ठाऊक आहे आणि आम्हालाही ठाऊक आहे. पुन्हा एकदा सावध करतोय, वेळी सुधार, नाहीतर योग्य वेळ आल्यावर सगळा हिशोब चुकता करावा लागेल. अरे तुला कोण हिशोब देणार? चाललंय का त्याचं? त्या हिशोबाचं काय म्हणत होतो मी? आपण तुला सांगत होतो सगळं करायचं बरं का आपल्याला. हे लक्षात घ्या आता तू.